नमस्कार सर्व भाविक भक्तांना. तर आज आपण देवी सप्तशृंगीचं दर्शन घेत आहोत आणि दर्शन घेत असताना मातेची मूर्ती समोर आहे आणि मातेची मूर्ती पाहिल्याच्यानंतर मन प्रसन्न होतं आणि तो परिसर पण खूप सुंदर असा परिसर आहे. सप्तशृंगी म्हणजे 7 पर्वतानं असं वेढलेलं हे मंदिर आहे आणि उंचावर आहे. उंचावर असल्यामुळे पायऱ्या चढून जावं लागायचं पूर्वी, आताही जातात. पण आता रोपवेची व्यवस्था झाल्यामुळे जे कोणी वृद्ध आहेत किंवा अशक्त आहेत त्यांना जाण्यासाठी रोपवेची सुविधा केलेली आहे आणि त्यामुळं सर्वजण तिथं म्हणजे मातेचं दर्शन घेत आहेत. आणि ज्यांना कुणाला पायऱ्या चढून जायचं आहे त्यांच्यासाठी पण खूप छान सोय केलेली आहे. जाण्यासाठी वेगळा मार्ग आणि येण्यासाठी वेगळा मार्ग अशी सुविधा केलेली आहे. आणि रोपवेमध्ये पण जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, कारण वाट चालत जाणं आणि बऱ्याच जणांच्या सोबत म्हणजे वृद्ध लोक असतात, लहान मुलं असतात, अशा वेळेला रोपवेचा मार्ग खूप असा सोयीस्कर झालेला आहे. आणि यामुळं लहान मुलांना, वृद्धांना, सर्वांनाच देवीचं दर्शन अगदी सोप्या पद्धतीने व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांनाच म्हणजे दर्शनाला जाताना कुठलाही त्रास होत नाही. तर तुम्ही पाहतात की हे सगळे डोंगर आहेत. सप्तशृंगी म्हणजे 7 पर्वताने वेढलेलं असं हे ठिकाण आहे, म्हणून सप्तशृंगी म्हणतात. सप्तशृंगी देवीचा रंग हा सिंदूरवर्णीय आहे. 8 हात आहेत आणि मातेचा म्हणजे असं मान थोडी झुकलेली आहे. तर असं हे देवीचं नयनरम्य असं रूप आहे. हे रूप पाहून तृप्त होतात भाविक भक्त. तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा.